देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा कर्नाटकच्या हट्टाला विरोध करण्यासाठी सांगली कोल्हापूरमध्ये बंद पाडण्याचा निर्णय सांगलीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अरुण लाड यांनी आयोजित केलेल्या या बैठकीकडे पूरग्रस्त भागातील खासदार वगळता अन्य लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली आहे। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासारख्या भ्रष्ट, वाचाळ, असंवेदनशील मंत्र्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही। त्यांचा मुख्यमंत्र्यांनी तातडीने राजीनामा घेऊन निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय घ्यावा अशी आग्रही मागणी खरीप हंगाम 2025 साठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते, कीटकनाशके मिळावी यासाठी बुलढाणा जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने आता दमदार पावले उचलली आहे। या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 14 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून यात प्रत्येक तालुक्यासाठी एक आणि जिल्हा स्तरावर एक भरारी पथकाचा समावेश आहे। दरम्यान 2024 ते 25 मध्ये बोगस बियाणे, खते, कीटकनाशकांची विक्री केल्याप्रकरणी 350 परवाने रद्द करण्यात आले आहे। सातारा शहरातील पोवई नाका येथील भाजी मंडईमध्ये शेतकऱ्यांच्या जागेवर काही व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे। याविषयी शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला माहिती दिल्यानंतर जिल्हाधीश राजू शेडके यांनी नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला याबाबतचा तक्रारी अर्ज दिला होता। त्यानंतर अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांवर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाईचा बडगा उगारल्याने संतापलेल्या एका व्यापाऱ्याने चक्क पोलिसांसमोरच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेडके यांना जीवे मारण्याची धमकी दिली। तुला गोळ्या घालते अशा शब्दात त्याने माजोरडेपणाने ही धमकी दिली। त्यामुळे साताऱ्यात मोठी खळबळ माजली आहे। राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांच्यातील वाद कोर्टात आहे। त्यामुळे धनंजय मुंडे यांना करुणा मुंडेंना दर महिना 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचा निर्णय कोर्टाकडून कायम ठेवण्यात आलाय। दरम्यान करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे। धनंजय मुंडे औरंगजेबापेक्षाही क्रूर वृत्तीचे आहेत। औरंगजेबाने आपल्या बायका पोरांचे कधीही हाल केले नाहीत अशी व्यथा करुणा मुंडे यांनी व्यक्त केली आहे। व्यक्तीने दारूच्या नशेत पत्नी आणि वडिलांना मारहाण केली, वडिलांचा हात फ्रॅक्चर केला आणि पत्नीला ठार केलं। दुसऱ्या दिवशी नशा उतरल्यावर पश्चाताप झाला आणि स्वतः गळफास घेत आत्महत्या केली। ही घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेडगाव या ठिकाणी घडली आहे। वैराग पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला असून वसंत अंबादास पवार आणि आयनाबाई उर्फ सोनाबाई वसंत पवार अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचा आज साखरपुडा पार पडत आहे। पुण्यात आज सायंकाळी काही ठराविक मित्र, कुटुंबातील सदस्य आणि पक्षातील मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे। सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील हिच्यासोबत जय पवार लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत। मुंबईकडे जाणारी लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना या मार्गावर लोकल ट्रेन मात्र अतिशय कमी मर्यादित आहे। त्यामुळे मोठ्या गर्दीतून प्रवाशांना दररोज प्रवास करावा लागतो। याच गर्दीच्या प्रवासात अंबरनाथ रेल्वे स्थानकादरम्यान एका 25 वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू झाला असून रोहित मगर असे मृत तरुणाचं नाव आहे। रोहित मगर उल्हासनगरच्या सम्राट अशोक नगरचा रहिवासी होता। महाराष्ट्राची कुलस्वामिनी अशी ओळख असलेल्या आई तुळजाभवानीचे हे प्रति तुळजापूर मंदिर 5 पाखडी येथील गणेशवाडी भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आले आहे। मंदिरातील देवीच्या मूर्तीचा प्राण प्रतिष्ठापना सोहळा बुधवार 30 एप्रिलला अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते होणार आहे। नाशिक येथील सप्तशृंगी गडावर भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती आहे। चैत्रोत्सवानिमित्ताने सप्तशृंगी देवीचं दर्शन घेण्यासाठी गटावर भाविकांची अलोट गर्दी उसळली होती। गर्दीचं नियोजन चुकलं आणि त्यामुळे पहिल्या पायरीजवळ चेंगराचेंगरीची परिस्थिती उद्भवली। या दरम्यान गर्दी सांभाळण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांची मोठी तारांबळ उडल्याचं दिसून आलंय। प्रदेशातील अशा टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।